नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन हा जो विषय आहे, हा जो आपला आजार आहे, त्याला आयुर्वेदिकदृष्ट्या समजून घेणार आहोत. आता ज्या वेळेला आपण डॉक्टरांकडे जातो आणि ॲलोपॅथिक आपल्याला खूप सारे अँटीबायोटिक्स मिळतात, त्यावेळेला मला माहिती आहे हा प्रत्येक जणीचा अनुभव आहे. UTI रिकरंट आपल्याला होत राहतं. म्हणजे एकदा आपण अँटीबायोटिक घेतलं की परत आपल्याला काही दिवसांनी ते घ्यावं लागतं किंवा त्याच्यापेक्षा स्ट्रॉंगर अँटीबायोटिक आपल्याला डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. म्हणजे काय होतं, बायोटिक म्हणजे काय, विषाणू. अँटीबायोटिक म्हणजे काय, तर विषाणूंविरुद्ध लढणारं औषध. आता ज्या वेळेला आपण हे प्रत्येक वेळेला अँटीबायोटिक देत राहतो त्यावेळेला हे विषाणू अजून जास्त स्ट्रॉंग होतात आणि डॉक्टरांना अजून जास्त स्ट्रॉंग अँटीबायोटिक्स पुढच्या वेळी तुम्हाला द्यावे लागतात. आजचा व्हिडिओ ही आपली गरज आहे. आपल्याला हे UTI का होतं, मुळापासून याला कसं बरं करता येईल याकडे आपल्याला लक्ष द्यायला लागणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. चला तर मग जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजचा व्हिडिओ. या व्हिडिओमार्फत चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनची लक्षणं समजून घेण्याआधी आपण हा जो मूत्रमार्ग आहे याचं स्ट्रक्चर समजून घेऊया. याच्यामध्ये 2 किडनीज, मूत्राशय म्हणजेच ब्लॅडर आणि त्याला जोडणाऱ्या 2 नळ्या, त्याचप्रमाणे आपला वजायना, असं हे पूर्ण मूत्रमार्गाचं स्त्रियांमध्ये स्ट्रक्चर आहे. हे UTI जे आहे ना, हे मुलांना सुद्धा होतं, माणसांना सुद्धा होतं, पण UTI होण्याचं जास्त प्रमाण स्त्रियांमध्ये आहे आणि रिकरंटही हे आपल्याला जास्त होतं. तर या अवयवांमध्ये, या आपल्या मूत्रमार्गाच्या अवयवांमध्ये ज्या वेळेला इन्फेक्शन होतं त्यावेळेला आपल्याला मूत्रमार्गाचं इन्फेक्शन झालंय असं आपण म्हणतो. मग लक्षणं कुठली दिसतात, योनीभागी खूप जास्त ड्रायनेस जाणवतो. ड्रायनेस झाल्यामुळे तिथे ई कोलाई किंवा इतर फंगल ट्रायकोमोनल बॅक्टेरियाज जे आहे ते ग्रो करू लागतात आणि मग खूप जास्त खाज येते. अगदी कुठेही बसलं तरी आपलं उठणं बसणं मुश्किल होतं, इतकं आपल्याला त्रास आणि ऑकवर्डनेसना समोर जावं लागतं. त्याचप्रमाणे सुई टोचल्यासारखं मधूनच वाटतं किंवा मग कमरेखाली खूप दुखतंय. लघवीला जेव्हा आपण जातो तेव्हा थांबून थांबून होते, सलग लघवी होत नाही. कधी कधी तर पोटामध्ये दुखतं, पूर्ण खालच्या पेल्विस रिजनमध्ये दुखतं आणि पायांमध्ये थंडी, हुडहुडी भरते. कधी कधी सिव्हिअर केसमध्ये आपल्याला ताप येतो आणि थंडी भरून येते. अशी बरीच लक्षणं, तुमची काय लक्षणं आहेत ती देखील कमेंटमध्ये लिहा, म्हणजे इतर मैत्रिणींना कळतील की असं देखील आपल्याला UTIमुळे होऊ शकतं. तर आता हे मूत्रमार्गाचं जे इन्फेक्शन आहे हे आपल्याला होऊच नाही यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे हे आपण आयुर्वेदिक दृष्टीने आज समजून घेणार आहोत. आयुर्वेदाप्रमाणे स्त्रियांमध्ये ज्या वेळेला पित्त दोष वाढतो आणि नेवल म्हणजे बेंबीच्या खालच्या भागात ज्या वेळेला खूप जास्त उष्णता वाढते त्यावेळेला असे विकार ड्रायनेसमुळे आपल्याला होऊ शकतात. आणि अशा प्रकारचं इन्फेक्शन आपल्याला झाल्यानंतर आपल्या लघवीमध्ये पस सेल्स खूप जास्त प्रमाणात डिटेक्ट होतात. लघवीद्वारे प्रोटीनचं उत्सर्जन होतं, युरिक ॲसिडचं लघवीतील प्रमाण वाढतं, लघवी सलग आपल्याला होत नाही, थांबून थांबून होते, लघवी करताना मग त्रास होतो. अशा प्रकारचे त्रास आपले वाढत जातात आणि मग हे UTI गंभीर स्वरूप धारण करतं. आणि म्हणूनच आपलं पित्त दोष बॅलन्स करण्यासाठी, आपली उष्णता शरीरातील बॅलन्स करण्यासाठी, त्याचप्रमाणे आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल ना मैत्रिणींनो, तरीसुद्धा आपल्याला या आजाराला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे सोबत म्हणजे पॅरलली ज्या वेळेला आपण मूत्रमार्गाचं आरोग्य सुधारतोय त्यावेळेला आपली इम्युनिटी, आपली रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट करणं हे देखील आपलं काम आहे. आणि म्हणूनच नैसर्गिकरित्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढावी आणि मुळापासून आपलं हे इन्फेक्शन आपल्याला कसं बरं करता येईल यासाठी आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी अभ्यास करून आपल्याला काही वनस्पती सांगितलेल्या आहेत. त्या वनस्पतींची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि या आपल्याला कशा घेता येईल हे देखील सांगणार आहे. त्यातली पहिली वनस्पती म्हणजे कुलींची मुळं. आता ही जी मुळं आहे ही डाययुरेटिक आहे. डाययुरेटिक म्हणजे काय, लघवी जी थांबून थांबून होते ना ती न होता जास्त लघवी व्यवस्थित फ्लश करता यावी यासाठी ही मदत करते. त्याचप्रमाणे आपल्या किडनीज जो आपल्या मूत्रमार्गाचा एक भाग आहे त्याला बळकटी देण्यासाठी ही मुळं आपल्याला मदत करतात. दुसरी वनस्पती आहे, दुसरं हब आहे मंजिष्ठा मुळं. आता ही जी मंजिष्ठाची मुळं आहेत ना
ही आपल्याला मूत्रमार्गातील सूज कमी करायला मदत करतात. तिसरं दारू हळद. दारू हळद ही अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लमेटरी आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, अगदी मुक्का मार जरी लागला हळदीचा लेप लावला तर ती सूज कमी होते. आणि त्यातल्या त्यात ही जी दारू हळद आहे ही अँटीबॅक्टेरियल तर आहेच. आपल्या कोलाई बॅक्टेरियामुळे होणारं जे इन्फेक्शन आहे आपल्या मूत्रमार्गामध्ये ते बरं करण्यास, त्याच्या अगेन्स्ट फाईट करण्यास ही दारू हळद आपल्याला मदत करते. त्याचप्रमाणे आपल्या मूत्रमार्गाला आलेली जी सूज आहे ती देखील ही दारू हळद कमी करते. पुढच्या काही वनस्पती म्हणजे गोखरू, वडाची साल या अँटीमायक्रोबियल आहेत. आपल्या किडनीजमधून सगळं वेस्ट बाहेर काढतात आणि कुठल्याही इन्फेक्शनपासून आपला बचाव करतात. मुळापासून या इन्फेक्शन्सला बाहेर काढण्यासाठी या वनस्पती मदत करतात. त्याचप्रमाणे पिंपळमूळ, बला, शतावरी आणि कंटकारी या देखील आपल्या मूत्रमार्गाचं आरोग्य सुधारतात. गिलोय आणि शतावरी आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती बूस्ट करतात आणि त्यामुळे आपण या इन्फेक्शनपासून लवकर बरं होतो. अजूनही कुठल्या बेसिक गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे ज्या आपल्याला माहिती नसतात हे देखील मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आत्ता आपण ज्या वनस्पती बघितल्या ना त्या अतिशय संशोधनानंतर आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार करून उज्ज्वला आयुर्वेदाश्रमने आपल्याला एक छान कॉम्बो प्रोडक्ट दिलेला आहे. या सगळ्या वनस्पती ज्या मी तुम्हाला सांगितल्या या आपल्याला हव्या तेवढ्या प्रमाणात UTI विरुद्ध लढण्यासाठी या उत्पादनामध्ये आहे. हे आहे उज्ज्वला आयुर्वेदाश्रमचं यूट्रॅकॉन सिरप आणि यूट्रॅकॉन कॅप्सूल्स. हे औषध मी तुम्हाला का सजेस्ट करत आहे कारण जे उज्ज्वला आयुर्वेदाश्रम सारख्या प्रीमियम ब्रँडची विश्वासार्हता याच्याबरोबर आहे. आपला भारतीय ब्रँड आहे, परंतु हे उत्पादन बनवताना सर्व इंटरनॅशनल स्टँडर्ड्स लक्षात घेऊन FDA अप्रूव्ड फॉर्म्युला असलेलं हे प्रोडक्ट आहे आणि म्हणून हे मी तुम्हाला सजेस्ट करत आहे. 100% हर्बल आहे, 100% नॅचरल आहेत, याचे साईड इफेक्ट्स देखील नाहीत. आणि मुख्य म्हणजे उज्ज्वला आयुर्वेदाश्रमने आपल्याला फ्री डॉक्टर कन्सल्टेशनची सुविधा देखील दिलेली आहे. स्क्रीनवर डिस्प्ले झालेल्या नंबरवर तुम्ही सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कॉल करू शकता आणि त्यांच्या डॉक्टरांना तुमच्या समस्या सांगून ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकता. त्याचबरोबर हे प्रोडक्ट तुम्हाला www.ujjwalaayurvedashram.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच ॲमेझॉन, मिशो आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा हे घेता येईल. डिलिव्हरी अगदी हॅसल्स फ्री आहे. वेबसाईटवरून जरी घेतलं तरी लवकरात लवकर तुम्हाला याची डिलिव्हरी मिळणार आहे आणि इफेक्ट्स याचे 100% तुम्हाला येणार आहेत. आता काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. कदाचित या चुका तुमच्याकडून होत असतील आणि त्यामुळे तुम्हाला युरिन इन्फेक्शन झालेलं असेल किंवा ते लवकर बरं होत नसेल. सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजे भरपूर पाणी प्या. ज्या वेळेला आपण पाणी पितो ना त्यावेळेला वजायनातला आतला भाग, आतलं अस्तर हे मॉइश्चराइज्ड मऊ राहतं आणि त्यामुळे युरिन फ्लश व्हायला देखील मदत होते. त्याचबरोबर या भागात बॅक्टेरियांची ग्रोथ होत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, शौचानंतर आपला जो मूत्रमार्ग आहे तो मागून पुढे नाही तर पुढून मागे धुवायचा आहे. मागून पुढे धुतला तर शौच मार्गातील जे काही बॅक्टेरियाज आहेत ते वजायनामध्ये एंटर करण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने तुम्ही आपले प्रायव्हेट पार्ट्स धुवत असाल तर ते त्वरित थांबवा. संबंधानंतर लगेचच लघवीला गेला तर मूत्रमार्गाचे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात. वजायना हा सेल्फ क्लिन्झिंग ऑर्गन आहे, त्यामुळे त्याला खूप हार्श साबण, कुठलेही वॉशेस किंवा खूप जास्त जोरात घासून धुण्याची आवश्यकता नाही. जेंटल वॉर्म वॉटर किंवा साध्या नळाच्या पाण्याने धुतला तरी तो व्यवस्थित वॉश होतो. फक्त ड्राय करताना सुती कापडाने छान ड्राय करा. त्याचबरोबर एक चूक आपल्याकडून होते, पावसाळ्यात ती जास्त होते, ते म्हणजे आपण ओलसर पॅन्टीज घालतो. त्यामुळे ओलसर पॅन्टीज बिलकुल घालू नका. स्वच्छ, कोरड्या, उन्हात सुकवलेल्या आणि शक्यतो सुती कापडाच्या पॅन्टीज वापरा. आणि त्याचबरोबर यूट्रॅकॉन सिरप आणि यूट्रॅकॉन कॅप्सूल. सिरप आपल्याला दुपारच्या जेवणानंतर 2 चमचे 2 टेबलस्पून आणि कॅप्सूल्स 2 कॅप्सूल्स आपल्याला जेवणानंतर खायचे आहेत. त्याचप्रमाणे संध्याकाळच्या जेवणानंतर 2 चमचे सिरप आणि 2 कॅप्सूल्स घ्यायचे आहेत. दिवसातून 2दा आपल्याला हे घ्यायचं आहे. या औषधामुळे आपल्या मूत्रमार्गातील कोलाई, ट्रायकोमोनल, फंगस हे सगळं इन्फेक्शन मुळापासून निघून जाणार आहे. त्याचबरोबर आपली इम्युनिटी बूस्ट होणार आहे आणि आपल्या शरीरात जी खूप उष्णता वाढलेली आहे, पित्तदोष वाढला आहे, तो देखील संतुलित होणार आहे. तसंच शतावरीमुळे, गिलोयमुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढणार आहे. आणि म्हणूनच या औषधाची माहिती घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्वरित फोन करा. तसेच उज्ज्वला आयुर्वेदाश्रमच्या वेबसाईटला देखील भेट द्या. ही संपूर्ण माहिती उज्ज्वला आयुर्वेदाश्रमच्या एक्सपर्ट्सनी व्हॅलिडेट केलेली आहे.
या संदर्भात पर्सनल कन्सल्टेशन तुम्हाला दिलं जाईल. आशा करते आयुर्वेदाचा हा फॉर्म्युला आणि मूत्रमार्गाच्या संसर्गाची ही संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे ही माहिती शेअर करा आणि अशा छान शास्त्रशुद्ध माहितीसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्टे कनेक्टेड विथ नॉलेज बास्केट इंडिया. थँक यू.